नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा आहे की तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण मराठी व्याकरणातील अव्ययाचा अभ्यास करणार आहोत. कुठल्याही स्पर्धा परीक्षेत या विषयावर प्रश्न विचारण्यात येतातच, म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला या विषयावर परत अभ्यास करावा लागणार नाही आणि तुमच्या वेळेचीही बचत होईल. तर आपण सुरुवात करूया. अव्यय म्हणजे काय? तर बघा, वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्यांना अव्यय असे म्हणतात. याची उदाहरणे बघूयात. पुढे, मागे आणि कडे म्हणजे याच्या मूळ रूपात बदल होत नाही. आता आपण अव्यय म्हणजे काय हे तर बघितलंच आहे. तर आपण बघूया अव्ययाचे प्रकार कोणकोणते. पहिला प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय. प्रकार दुसरा आहे शब्दयोगी अव्यय. प्रकार तिसरा आहे उभयान्वयी अव्यय आणि प्रकार चौथा आहे केवल प्रयोगी अव्यय. तर आपण सर्वप्रथम बघूयात क्रियाविशेषण अव्यय. तर याची व्याख्या अशी आहे: मराठी वाक्यांमधील क्रियापदाने दर्शवलेल्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी काल तुझी खूप वाट बघितली किंवा पाहिली. मित्रांनो, या व्याख्यावर काही प्रश्न विचारण्यात येत नाही. याचे जे उपप्रकार पडतात त्यावर अनेक वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहे, म्हणून तुम्ही आता लक्ष देऊन ऐकावे. तर आपण आता प्रकारांकडे जाऊयात. तर बघूया अर्थावरून पडणारे क्रियाविशेषणाचे प्रकार. तर ते एकूण आहेत 6. तर आपण प्रकार क्रमांक 1 बघूयात, जो की आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. याची व्याख्या आहे: वाक्यांमधील जे क्रियाविशेषण क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दर्शवते त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. बिलकुल गोंधळून जाऊ नका. आपण आता अर्थावरून क्रियाविशेषण अव्यय बघणार आहोत. तर थोड्या वेळासाठी सगळं विसरून जा आणि फक्त कालवाचक क्रियाविशेषण अव्यय लक्षात ठेवा. त्यातील आपण उपप्रकार बघणार आहोत: कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक. हे 3 प्रकार बघणार आहोत. तर ते तुम्ही लक्ष देऊन ऐकावे. परीक्षेत फक्त वाक्य दिलेले असते आणि त्या वाक्यात आधी, आता, सध्या, दररोज अशी काही शब्द दिलेली असतात. तर त्या शब्दांवरून आपल्याला कोणता प्रकार आहे तो ओळखायचा असतो. म्हणून अव्ययाचे प्रकार आणि त्याची उदाहरणे लक्ष देऊन अभ्यासली तर कसलाही प्रश्न असो तो सोडवता येईल. तर आपण बघूया कालदर्शक म्हणजे क्रिया केव्हा घडली. उदाहरणार्थ, आधी, आता, सध्या, तूर्त, जेव्हा, पूर्वी, मागे, दिवसा. म्हणजे क्रिया केव्हा घडली हे दाखवणारे शब्द वाक्यात असेल तर ते कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय समजावे. आम्ही आता मुंबईला चाललो. या वाक्यात आता हा शब्द आलेला आहे. तर तुम्ही समजून घ्यायचं की हे वाक्य कालदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचं असावे. आता बघूया सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे ज्या वाक्यात सातत्य दर्शवणारे शब्द असेल तर ते सातत्यदर्शक होईल. उदाहरणार्थ, नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर इत्यादी. साधं आणि सोपं लक्षात ठेवा. जी गोष्ट आपण भूतकाळात पण करत होतो आणि भविष्यकाळात पण करेल याच्याबद्दल जे शब्द आपण सांगतो किंवा नियमितता दाखवतो
ते शब्द सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्ययाची असतात. आता प्रकार तिसरा तर एकदम सोपा आहे, आवृत्तीदर्शक. म्हणजे वाक्यात ज्या शब्दांची पुनरावृत्ती होते असे शब्द. उदाहरणार्थ वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल इत्यादी. किती सोपं आहे ना लक्षात ठेवायला. तर मग आता आपण कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे 3 उपप्रकार बघितले आणि ते सगळ्यांना समजलेही असेल. तरी आपण एकदा रिव्हिजन करूयात. कालदर्शक म्हणजे क्रिया केव्हा घडली. सातत्यदर्शक म्हणजे सातत्य दर्शवणारे शब्द. वाक्यात जेव्हा जेव्हा येईल तेव्हा ते वाक्य सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचं असेल. आणि आवृत्तीदर्शक म्हणजे एक शब्द परत परत आलेला असेल तर ते आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. तर आपण कालवाचक क्रियाविशेषण अव्यय बघितले. आता आपण प्रकार 2 नंबर म्हणजेच स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय बघूयात. त्याचे 2 उपप्रकार पडतात, स्थितीदर्शक आणि गतिदर्शक. तर सर्वप्रथम बघूयात स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. तर क्रियेचे ठिकाण किंवा स्थळ दर्शवणारे शब्द ज्या वाक्यात असेल ते वाक्य स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचं असते. उदाहरणार्थ पुढे, मागे, येथे, तेथे, वर, खाली, तिकडे इत्यादी. गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय बघूया. क्रिया कोठून घडली हे दर्शवणारे शब्द ज्या वाक्यात असेल ते वाक्य गतिदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचं असते. उदाहरणार्थ इकडून, तिकडून, लांबून, मागून, दुरून, वरून इत्यादी. या प्रकारात बघायचं काहीच नाही. स्थल म्हणजेच ठिकाण. ठिकाणाचं वर्णन जिथे केलेलं असेल ते वाक्य म्हणजेच स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असते. आणि नंतर बघायचं की त्यात स्थितीदर्शक आहे की गतिदर्शक. म्हणजे ठिकाण किंवा स्थळ दर्शवलेलं आहे की क्रिया कोठून घडली आहे हे दाखवलेलं आहे. आणि आपल्याला उत्तर लगेच मिळून जाईल. आता आपण बघूया प्रकार क्रमांक 3, जो की आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यातील उपप्रकार आहे प्रकाशदर्शक. या अव्ययाची ओळख म्हणजे वाक्यातील क्रिया कशी घडते याची रीत विचारली जाते. उदाहरणार्थ असे, तसे, जसे, कसे, उगीच, व्यर्थ इत्यादी. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय याचा प्रकार क्रमांक 2 बघूयात, अनुकरणदर्शक. म्हणजे वाक्यातील क्रिया कशी घडली हे अनुकरणवाचक कसं आहे ते बघायचं आहे. उदाहरणार्थ झटकन, पटकन, पटापट, चमचम इत्यादी. आणि प्रकार क्रमांक 3 बघूयात, निश्चयदर्शक. म्हणजे सगळ्यात सोपं, वाक्यातील क्रियेत निश्चय दर्शवणारे शब्द असले की तो निश्चयदर्शक अव्यय आहे असे समजायचे. उदाहरणार्थ खचित, खरोखर, नक्की, खुशाल इत्यादी. प्रकार क्रमांक 4 बघूयात, संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रियेची संख्या किंवा परिणाम दर्शवणारे शब्द ज्या वाक्यात असेल ते वाक्य संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययाचे असते. उदाहरणार्थ कमी, जास्त, जरा, थोडा, अगदी, बिलकुल, अतिशय. म्हणजे याच्यात संख्या दाखवलेली आहे म्हणून हे वाक्य संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययाचे असेल. आता आपले फक्त 2च प्रकार राहिलेले आहेत आणि ते एकदम सोपे आहेत. तर बघूया प्रकार क्रमांक 5, प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. याची व्याख्या अशी आहे, वाक्यातील का किंवा ना हे शब्द जेव्हा क्रियापदाला प्रश्नार्थक बनवतात तेव्हा त्यांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ तू गावाला जातो का. हा तर झाला काचा प्रश्न. नाचा कसा असेल,
तू गावाला जाणार तर नाही ना? जातो हे आपलं क्रियापद आहे आणि का हा शब्द त्याने क्रियापदाला प्रश्नार्थक बनवलेलं आहे, म्हणून हे वाक्य प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्ययाचं आहे. उदाहरण दुसरं बघितलं तर तुम्हाला लगेच कळून जाईल. तू आंबा खाणार का? प्रकार क्रमांक 6 बघूयात. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. तर याची ओळख काय आहे? वाक्यातील न किंवा ना या शब्दांनी क्रियेचा नकार दर्शवण्यात येतो. उदाहरणार्थ, मी न विसरता जाईल. तर येथे आपलं क्रियाविशेषण अव्यय पूर्ण झालेलं आहे. तरी तुम्ही यावर जास्तीत जास्त प्रश्न सोडवा आणि तुम्हाला लगेच कळेल की तुमचा अभ्यास कुठपर्यंत पूर्ण झाला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.